यानंतर सराव पेपरमधील 10वा प्रश्न पाहू. तर एका सभागृहात खुर्च्यांच्या 35 रांगा आहेत आणि पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसरीत 22, तिसऱ्या रांगेत 24. तर अशा प्रकारे 25व्या रांगेत किती खुर्च्या असतील? तर लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो. तर हा एक श्रेणी प्रकारातील प्रश्न आहे. तर पहिल्या रांगेत 20 खुर्च्या, दुसऱ्या रांगेत 22 खुर्च्या, तिसऱ्या रांगेत 24 खुर्च्या आणि याच्यातील फरक जर पाहिलात विद्यार्थी मित्रांनो तर तो 2चा आहे. 2चा. आणि आता जर पहिल्या रांगेतील खुर्च्या विचारलं तर 20 आणि आता आपणाला कितव्या रांगेतील काढायचे आहेत तर 25व्या रांगेतील. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर कसं काढता येईल. 25व्या रांगेतील खुर्च्या बरोबर पहिल्या रांगेतील खुर्च्या किती विद्यार्थी मित्रांनो? 20 अधिक 25च्या आधीची संख्या विद्यार्थी मित्रांनो, 25व्या रांगेतील खुर्च्या काढायच्या आहेत तर 25च्या आधीची संख्या घ्यायची 24 आणि फरक किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 2. तर 2. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 20 अधिक 24 दुने 48. तर 8 आणि 4 आणि 2 किती विद्यार्थी मित्रांनो? 6. म्हणजे 25व्या रांगेत एकूण किती खुर्च्या असतील तर 68 खुर्च्या असतील आणि तुमचं उत्तर क्रमांक 3 68 हे तुमचं उत्तर.